हॅलो आणि नमस्कार, मी नंदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पामध्ये. आज मी आलेली आहे तुझी माझी जमली जोडी या मालिकेच्या सेटवर, जिथे सई आणि देवांश तुमचे लाडके आमच्यासोबत आहेत. तुम्हा दोघांचं स्वागत आहे. पहिल्यांदा कसे आहात दोघेही? थँक्यू, मस्त आहोत आम्ही. तू कशी आहेस? मीही खूप मस्त, छान. आणि तुम्हाला भेटून अजून मजेत. फायनली प्रेक्षकांची खूप प्रश्न होती की एकदा त्यांचा इंटरव्ह्यू घ्या आणि त्यासाठी मी खास आले त्यांच्यासाठी. तुमची लव्ह स्टोरी खूप छान चालली आता मालिकेत. फायनली ज्या प्रेक्षकांना उत्सुकता होती आणि पाहायचं होतं की सई देवांश एक झालेले आहेत, तर या सगळ्यानंतर प्रेक्षकांचे काय रिव्ह्यूज तुम्हाला आलेत? ॲक्च्युली सई देवांश कधी वेगळे झालेच नव्हते. काही घटना अशा घडतात, सिच्युएशनली अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे त्यांना एकमेकांपासून लांब राहावं लागलं. पण नंतर एक वेळ अशी आली की देवांश माझ्या सोबत आधी पण होते आणि आता पण आहे. तर तो सीनमध्ये पण एक झाला ज्याच्यामध्ये मला अंजलीमुळे घराबाहेर जावं लागतं आणि त्यावेळेस सगळ्यात मोठा निर्णय हा देवांशने घेतला होता आणि तो सोबत माझ्या आला. तर त्यामुळे कायमही पुढे असणारच आहे तो सोबत. आणि लोकांना हेच जास्त बघायला आवडतं की कितीही प्रॉब्लेम्स आले तरी मात्र ही जोडी कधी सेपरेट होत नाही. त्यामुळेच मला असं वाटतं की प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतं. चला मस्त. सई देवांशचं झालंच, पण खऱ्या आयुष्यात संकेत अस्मिता कशा आहेत, म्हणजे त्यांची बॉन्डिंग कशी आहे? आता बरेच दिवस एकत्र काम करताय. आय थिंक मी सुरुवातीला आले होते, बऱ्याच दिवसांनी पुन्हा आले. तर आता तुमचंही हॉस्पिटल सिक्वेन्स हो, तर त्यावेळी आता म्हणजे जसं आम्ही ग्रो करतोय, आमचे ऑडियन्स ग्रो करतायत, तुमचे ऑडियन्स ग्रो करतायत, तुमचं प्रेम बहरतंय, तर आता ही बॉन्डिंग रिअल मध्ये कशी झाली आहे? रिअल मध्ये ऑफकोर्स आपण एका टाइम नंतर काय होतं ना की एकत्र काम, आता ऑलमोस्ट 2 वर्ष होतील आम्हाला एकत्र काम करतोय, आम्ही मालिका करतोय. सो आफ्टर अ पिरियड ऑफ टाइम ऑफकोर्स आपण कम्फर्टेबल होऊन जातो एकमेकांबरोबर काम करायला. कारण अपार्ट फ्रॉम कॅरेक्टर आपण इन पर्सन लाईफमध्ये पण जरा ओळखायला लागतो एकमेकांना, स्वभाव कळतो, काय आवडतं पुढच्या व्यक्तीला, काय नाही आवडत ते कळतं. मग आपण त्या अकॉर्डिंगली त्या व्यक्तीच्या अराउंड तसं असतो. सो ऑफकोर्स आता आधी अस्मिता बरोबर सई हे कॅरेक्टर आणि देवांश म्हणून प्ले करताना एक मेंटल अनकम्फर्ट असतो, फिजिकल अनकम्फर्ट असतं, पण एक मैत्री वाढते. आता ती वाढली. आम्ही मस्ती करतो सेटवर, आम्ही गप्पा मारतो. अपार्ट फ्रॉम शूट आम्ही बाहेर फिरायला जातो, फिल्म्स बघायला जातो, जेवायला जातो. सो आणि नॉट इन बिटवीन अस, पण ऑल ओव्हरच सगळ्यांमधलंच बॉन्डिंग हळूहळू डेव्हलप होतोच एका. आणि कसं आहे, आपण 14 तास सेटवर असतो म्हणल्यावर ते अनप्लॅन्ड असतं, होऊनच जातं ते बॉन्डिंग सगळ्यांबरोबर. काही ना काही, कुठे ना कुठे ते रिलेशन डेव्हलप होतं आणि त्याचा ऑफकोर्स कामामध्ये रिफ्लेक्शन आपल्याला बघायला मिळतं. सो जसं आता म्हणालात संचित की जेव्हा आपण एखादं कॅरेक्टर प्ले करताना, जेव्हा ॲज अन पर्सन म्हणजे संचित म्हणून अस्मिता म्हणून आपण एकत्र येतो, सुरुवातीला तो कम्फर्ट झोन क्रिएट करणं गरजेचं असतं आणि तो त्यांनी सुरुवातीपासूनच ठेवला होता. मी म्हणेन, कारण मी काही गोष्टींमध्ये आहे थोडीशी इंट्रोवर्ड आहे, पण त्यांनी खूप कम्फर्टेबली मला त्या गोष्टींमध्ये कम्फर्ट केलं की सीन करताना असेल, ऑफ स्क्रीन असेल, ऑन स्क्रीन असेल. तर मला असं वाटतं ह्या सगळ्याचं क्रेडिट मी नक्कीच त्याला देईन. असं काही नाही मला, कारण मी माझं सांगते, माझा प्रॉब्लेम जो आहे तो त्यांनी तो सॉल्व्ह केला, बॅलन्स. चला, मग आता हा प्रश्न झालाय, मग आम्हाला यावरून कळलंय की तुम्ही एकमेकांना खूप छान ओळखू लागलेले आहात. तर आता एक छोटासा गेम आहे, म्हणजे रॅपिड फायर आहे. मी काही प्रश्न विचारेन, ते तुला तिच्याबद्दल सांगायचं आणि ती तुझ्याबद्दल सांगायचं. मी करेक्ट वेळ तर मला काय मिळणार? गिफ्ट मिळालं तर मी सांगेन, नाही तर मी नाही सांगणार. तुमची बॉन्डिंग अजून छान होईल ना, तिलाही कळेल की तू किती छान ओळखतेस तिला, बरोबर की नाही? म्हणजे तुलाच क्रेडिट हवं आमच्या बॉन्डिंगचं. ओ शिट, केअरफुल कुमारजी, केअरफुल. आराम लागलं का? नाही, करूया सुरू. येस प्लीज. चहा और कॉफी, म्हणजे ती चहा पर्सन आहे की कॉफी पर्सन? कॉफी. राईट. तो ब्लॅक कॉफी. अच्छा, तुला चहा नाही आवडत? अच्छा सॉरी, मला वाटलं तू स्वतःच सांगत. हा ओके. मला वाटलं अरे लक्षात पहिले राईट और रॉंग सांगते. दोघींनी एकमेकांचं सांगायचं. ती मला म्हणाली डोळ्यातून, बरोबर. मी असं केलं आणि मग मी चहा. ओके. माउंटेन पर्सन और बीच, म्हणजे तिला फिरायला काय आवडतं? तशी ती आय गेस दोन्ही असेल, पण बीच पर्सन, तिला समुद्र जास्त. तो माउंटेन. हा म्हणू शकतेस. मला ट्रेक वगैरे, म्हणजे माझं पण असं काही नाहीये बीच, पण जर असं म्हणशील तर या माउंटेन्स. ग्रीनरी जास्त. माउंटेन्स. ओके. ट्रेडिशनल वेअर और वेस्टर्न वेअर? ट्रेडिशनल वेअर. ट्रेडिशनल.
आणि तो दोन्ही पण. मी टाइम की पार्टी टाइम? सेल्फ टाइम आवडतो त्याला की? तिचा मी सांगतो ना, हा. मी टाइम. ओके. त्याचाही मी टाइम. त्याला एकांतात राहायला आवडतं बऱ्याचदा, पण तो म्हणतो की मला एकट्याला राहायला आवडतं. हे वा, छान. हा बोल, काय म्हणते? अरे बाबा, करेक्ट. हॉटेलचं जेवण की घरचं जेवण? स्वतःने आपल्या हाताने बनवलेलं जेवण नाही कधी. स्वतः बनवतात, छान बनवतात. हा, ते आहेच. बरं, फिल्म्स की वेब सिरीज आणि अजून काही OTT प्लॅटफॉर्म्स वगैरे? म्हणजे लाईक तिला काय होती, म्हणजे कशात जास्त तिचं असतं की मला काम हे करणं बघायचंय? अच्छा, बघायचं हा. बघायचंय तसं ती सगळंच बघते सध्या तरी. पण आय गेस थिएटर, तिला फिल्म बघायला थिएटरमध्ये जाऊन बघायला आवडतं. ती जाऊ शकत नाही फार, पण बिकॉज ऑफ टाइम आणि हे सगळं, पण तिला आवडतं थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघायला. त्याची काय चॉईस असते? त्याला सगळंच आवडतं, म्हणजे थिएटर म्हणजे थिएटरलाही जाऊन तो बघतो, पण त्याचे सिलेक्टिव्ह मूवी असतात, तो असं कुठली नाही जाऊन बघत. आणि वेब सिरीज म्हणशील, नाटकं म्हणशील, तर त्या बाबतीत तो खूप सिलेक्टिव्ह. ओके, चला, म्हणजे दोघं एकमेकांना छान ओळखू लागलेले आहात. आणि आय थिंक हीच बॉन्डिंग आहे ना, ती आपल्याला पडद्यावर दिसते, म्हणून एवढं प्रेम मिळतंय. तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा. प्रेक्षकांना काहीतरी येते काय अपील, तेवढंच प्लीज टेलिगप्पा बघत राहा आणि आमची मालिका बघायला अजिबात विसरू नका. तुझी माझी जमली जोडी, फक्त आपल्या सन मराठीवर रात्री 10 वाजता दररोज. येस. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू.